आणलेली आहे। ही योजना कर्जमुक्ती योजना नसून OTHची स्कीम आहे, तडजोड योजना आहे। सरकारने म्हटलंय दुसऱ्या बाजूला 1/10/22 ते 30/9/23 मध्ये ज्यांचं कर्ज थकलंय त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने। 1/10/23 ते 30/9/24ला जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे। 1/9/24 ते 30/9/25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या। हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलासाठी व्यापारी लोन, होम लोन, इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार। मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का, या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा। मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचाही वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केलं बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा। यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूरमधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये, असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्याचं कोऑर्डिनेशन वैभवदादा कांबळेंच्या समन्वयाने त्या ठिकाणी होणार आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे। पीक विमा योजना जी सरकारने आणलेली आहे ती बंद करा, 1 रुपयावाली पीक विमा योजना चालू करा जुनी, अशी सरकारकडे आमची मागणी आहे। यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त 50% आहे, पुढच्या वर्षी ती पण राहणार नाही, कारण यावर्षी ही योजना अशी आहे की पीक विमाच मिळणार नाही कापणी प्रयोगावर आधारितचा। त्यामुळे 1 रुपयातली जी पीक विमा योजना आहे ती सरकारने आणावी अशी या निमित्तानं आमची मागणी आहे। साखरेचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे ऊसाचे दर आता वाढवले पाहिजे। ज्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारनं केली पाहिजे। सरकार साखर कारखानदारांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही। पण शेतकरी पुत्रांनी आता ऊसाचा दांडका हातात घेऊन या कारखानदाराच्या आणि सरकारच्या पाठीत घातला पाहिजे। कारखानदार आणि सरकार यांचं संगनमत आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव सरकारचा त्या ठिकाणी सुरू आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्नावर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत। ऊसाचा दर असेल, दुधाचा दर असेल, कर्जमुक्तीची लढाई असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातनं होणार आहे। दुसऱ्या बाजूला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार करण्याच्या हेतूने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचे दौरे सुरू आहेत। यामध्ये तरुणांचा ओढा संघटनेकडे जास्त आहे। राजकीय पक्षांपासून आम्ही समान अंतरावर आहोत। आमचं असं नाही की या वर्षी याच्यासोबत युती, पुढच्या वर्षी त्याच्यासोबत युती, आणि एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून मोठी लढाई आम्ही उभी करणार आहोत आणि सामाजिक संघटना म्हणून ही संघटना येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे। आमच्या विदर्भात एक म्हण आहे की ज्याला काहीच अधिकार नसतात त्याला मालक सांगेल तसं ऐकावं लागतंय। ती म्हण अशी आहे की सांग पाटला काय लिहू, उपट पळाटी पेरगव। हां, मग काय, आणि त्यांना जर काही अधिकार आहेत तर त्यांनी बदल करून द्यावे कर्जमुक्ती योजनेमध्ये आम्हाला। सदाभाऊ खोत जंतर मंतरमध्ये नुकसान भरपाईचा मोबदला आहे तो जास्त वाढवून दिल्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला। समृद्धी महामार्ग झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडला? फक्त एवढंच झालं की आम्ही विदर्भातल्या लोकांचं आम्हाला 11 तास लागत होते तर आम्हाला आता 9 तास लागतात जायला, इतकंच झालं। शेतकऱ्यांचं एक्सपोर्ट किती वाढलं? शेतकऱ्यांचा शेतमाल चालला का कुठे तिकडे? एक्सपोर्ट नाही वाढलं, ते जरी सांगत असतील तरी नाही। इकडे आम्हाला सोयाबीनमध्ये लुटायचं, इकडे आम्हाला कापसात लुटायचं, इकडे आम्हाला दुधात लुटायचं, ऊसात लुटायचं। आम्ही काय ते नटबोल्ट खायचे का? ते मलबार हिलवाला मंत्री मागे म्हणे ना, शेतीमुळे नाही उद्योगामुळे देशाची भरभराट झाली आहे। आम्ही त्याला सांगितलं की अन्नधान्य खाऊ नको आम्ही पिकवलेलं, तू तुझ्या कारखान्यातून तयार झालं नटबोल्ट खा। विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड, रस्ते, डांबर आणि एखादं मोठी बिल्डिंग म्हणजे विकास नाही। विकास म्हणजे आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं पोरगे परदेशात शिकायला गेलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, नगरपालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, आरोग्याची यंत्रणा चांगली झाली पाहिजे, सामान्य माणसाचं जगणं सुखकर झालं पाहिजे, त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे, याला म्हणतात विकास। विकास म्हणजे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग नाही। कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारावर तुम्ही मगाशी विदर्भात मगाशी उल्लेख केला की शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, पण तो विरोध क्रांतिकारी स्वरूपात अजून या भागात दिसलेला नाही, काय भूमिका? नाही आहे, जिथं जिथं शक्तीपीठ महामार्गावाले शेतकरी आम्हाला भेटतात आमचा त्यांना पाठिंबा असतो। जिथं ते आम्हाला बोलवतील तिथं आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे।
तसं पाहिलं तर आता आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टींचं आंदोलन मोठ्या प्रमाणात दिसून येते, पण तुमचं तशा प्रमाणात आंदोलन कुठं दिसून येते? नाही, असं आहे, शक्तीपीठ महामार्गाला आमचा सुरुवातीपासून डे 1 पासून आम्ही विरोध केलेला आहे. वेळोवेळी मी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ज्या ज्या भागातले शेतकरी त्या त्या जिल्ह्यात गेल्यावर आम्हाला भेटतात त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो. आमच्या बैठका पण त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. जर आम्हाला बोलवलं त्यांनी त्या लढ्यामध्ये तर आम्ही जाऊ, ते काय अडचण नाही. शेतकऱ्यांनी बोलवलं तर जाऊ. तुमचं निरीक्षण काय, कितपत शेतकरी शक्तीपीठच्या बाजूने आहे, कितपत शेतकरी विरोधात? शक्तीपीठच्या बाजूनं जे असणारे लोक भासवले जात आहेत हे सरकारचे एजंट आहेत. शक्तीपीठच्या बाजूनं कोणी सामान्य शेतकरी नाही. लेकरापेक्षाही जास्त जीव आपण जमिनीला लावतो, लक्षात ठेवा. त्यामुळं कोणताही शेतकरी तशी जमीन द्यायला तयार होणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्ग झाल्यानं काय आमच्या घरावर काय लय मोठं येणार आहे? हक्काची जमीन आम्ही देणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी कोणी मोर्चा काढला नाही, आंदोलन केलं नाही, मागणी नाही, कोणाचं काहीच नाही. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.